तर आज गेलो होतो मार्केटमध्ये, कारण की आम्हाला 26 जानेवारी आणि आम्हाला परत गावाला जायचं आहे. तर त्यासाठी थोडी शॉपिंग करायची होती, कारण की गावाला आमचं एक लग्न आहे. तर त्यासाठी देण्याघेण्याच्या ज्या काही साड्या असतात वगैरे ते घ्यायच्या होत्या तोपर्यंत, आणि आरवसाठी थोडा एक ड्रेस पण घ्यायचा होता. तर ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर हे बघू शकता, बांगड्या वगैरे, डब्बे वगैरे प्लॅस्टिकचे खूप आले होते, कारण की हळदी कुंकू अजून चालूच आहे, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत्याच मार्केटमध्ये. तर बाकीचं पण मी तुम्हाला दाखवत होते काय काय आहे तिथं, कारण की मला साडी पण घ्यायची होती, कारण की देण्याघेण्यासाठी, आणि एक व्हाईट कलरची साडी घ्यायची होती. तर मला बघू भेटली तर मी घेईल, छान भेटली तर, जशी मला पाहिजे. जर नाही भेटली तर मग मी अगोदरची जी आहे तर तीच वेअर करणार आहे. आणि आरवलासुद्धा व्हाईट ड्रेस खूप आहेत, त्यामुळे मी फक्त साडी घेणार होते, आणि लग्नामध्ये देण्यासाठी जी काही साडी लागते ती एक घ्यायची होती, ती एक घेणार होते. तर मी असं व्हाईट साडीचं कलेक्शन बघायला सुरुवात केली. तर खूप छान होत्या ह्या, पण कॉटनमध्ये होता, प्युअर कॉटनमध्ये. पण असं मला साडी कलेक्शन आवडतं, पण मला ह्याच्यामधून नव्हती घ्यायची, मला जरा वेगळी घ्यायची होती. पण त्या शॉपमध्ये अवेलेबलच नव्हते. तरी पण जे जे काय अवेलेबल होते त्यांनी मला त्या सगळ्या साड्या दाखवल्या. त्यातल्या मला 2-3 साड्या खूप आवडल्या. तर पण बाकीचं पण कलेक्शन खूप छान असतं ह्या शॉपमध्ये. तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच की बाकीचं काय काय आहे. तर ही एक साडी खूप छान होती, ही माझ्या मम्मीला खूप आवडली. आणि बाकीचे पण जे काही कलेक्शन होतं ते पण त्यांचं खूप छान होतं. तर आम्हाला जी साडी घ्यायची होती ती तर आम्ही घेतली. आता मी तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओमध्येच ती साडी दाखवेल की कोणती आहे. आणि ही पण साडी खूप छान होती. तर ज्यांना 26 जानेवारीसाठी किंवा ज्यांना व्हाईट साडीचं कलेक्शन आवडतं तर त्यांच्यासाठी ह्या शॉपमध्ये कलेक्शन खूप छान होतं. खूप छान क्वालिटी होती, आणि कॉटनमध्ये जर असेल तर एकदम चापून बसते, आणि एकदम छान होतं कलेक्शन. तर आम्ही साडी वगैरे घेतली आणि बाहेर आलो. तर मार्केटमध्ये बघा आरव कसा फिरतोय. आरव हातच धरत नव्हता. आणि परत मी तुम्हाला शेअर करते बांगड्या वगैरे. बांगड्या पण खूप छान होत्या, ग्लासमध्ये होत्या, पण खूप सगळे कलर अवेलेबल होते. तर आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर माझ्या